इस्रायलच्या हल्ल्यांना इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिल्यामुळे आता हे युद्ध आणखीन तीव्र होत चाललं। मात्र हे युद्ध कमी होण्याऐवजी आणखीन पेटण्याची शक्यता आहे, कारण आता या युद्धात पाकिस्ताननं उडी घेतली। पाकिस्ताननं इस्रायलला थेट अणुहल्ल्याची धमकी दिल्याचं वृत्त आहे। तुर्की टुडे या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत इराणच्या एका बड्या लष्करी अधिकाऱ्यानं पाकिस्तान इराणच्या समर्थनात पुढे आल्याचं म्हटलंय। एवढंच नव्हे तर इस्रायलनं इराणवर अण्वस्त्र हल्ला केला तर पाकिस्तान इस्रायलला अणुहल्ल्यानंच उत्तर देणार असल्याचं आश्वासन पाकिस्ताननं इराणला दिल्याचा दावा इराणी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य मोहसेन रेजाई यांनी केलेला आहे। इस्रायल आणि इराणच्या संघर्षात तेल ओतण्याचं काम पाकिस्तान करतोय। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी 14 जूनच्या नॅशनल असेंब्लीमध्ये इराणला समर्थन देण्याचं आवाहनही केलं। तसंच इस्रायल विरोधात सर्व मुस्लिम राष्ट्रांनी एकता न दाखवल्यास सर्वांचे इराण, यमन आणि पॅलेस्टाईन सारखे हाल होणार असल्याचा इशारा यावेळेस ख्वाजा आसिफ यांनी दिलेला।